येथे भगवान श्री जगन्नाथांसोबत त्यांचे थोरले बंधू श्री बलराम आणि त्यांची बहीण सुभद्रा देवी यांचीही पूजा केली जाते. रथयात्रेच्या दिवशी या तिन्ही देवतांसाठी 3 स्वतंत्र रथ तयार केले जातात. सर्वात पुढे श्री बलरामांचा तालध्वज असतो, त्यामागे सुभद्रा देवीचा दर्पदलन आणि सर्वात शेवटी भगवान श्री जगन्नाथांचा नंदीघोष हा रथ असतो. या तीनही रथांची उंची, रंग आणि रचना वेगवेगळी असते. विशेष म्हणजे हे रथ दरवर्षी नव्याने तयार केले जातात. रथासाठी जे लाकूड लागतं ते कडुनिंबाचं असतं आणि या रथामध्ये लोखंडाच्या खिळ्यांचा वापर केला जात नाही. रथयात्रा सुरू होण्यापूर्वी पुरीचे गजपती महाराज स्वतः सोन्याच्या झाडूने रथ आणि रथमार्ग स्वच्छ करतात. या परंपरेतून आपल्याला एक सुंदर संदेश दिला जातो की देवासमोर राजा आणि सामान्य माणूस सगळे सारखेच आहेत. आता ही रथयात्रा सुरू झाली की भगवान श्री जगन्नाथ, श्री बलराम आणि सुभद्रा देवी हे गुंडीच्या मंदिरात 7 दिवस मुक्काम करतात. याची पण एक इंटरेस्टिंग कहाणी आहे. या मंदिराला भगवान जगन्नाथांच्या मावशीचं घर मानलं जातं. म्हणूनच भक्त प्रेमाने म्हणतात की भगवान दरवर्षी आपल्या मावशीच्या घरी भेट देण्यासाठी जातात आणि 7 दिवसानंतर भगवान पुन्हा त्यांच्या मंदिरामध्ये परत येतात. या परतीच्या यात्रेला बहुडा यात्रा असं म्हणतात. पुरीचं जगन्नाथ मंदिर हे अनेक अद्भुत रहस्यांनी भरलेलं आहे. मंदिराच्या कळसावर असलेलं सुदर्शन चक्र आपण कुठल्याही दिशेने पाहिलं तरी ते आपल्याकडेच पाहत असल्याचा भास होतो. मंदिरावरील ध्वज हा नेहमी वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फडकत असतो, असं सर्वांचं आतापर्यंतचं निरीक्षण आहे. मंदिराच्या मुख्य घुमटाची सावली दिवसाच्या कोणत्याही वेळी स्पष्ट दिसत नाही. हे सगळ्यांनी घेतलेला हा एक अनुभव मोठा आहे. या मंदिराच्या स्वयंपाकघरालाच आशियातील सगळ्यात मोठं मंदिर स्वयंपाकघर मानलं जातं. येथे दररोज हजारो भाविकांसाठी महाप्रसाद तयार केला जातो. हे स्वयंपाक बनवण्यासाठी 500 स्वयंपाकी आणि 300 सहाय्यक इथे सेवा देतात आणि हा सगळा स्वयंपाक मातीच्या भांड्यामध्ये लाकडाच्या अग्नीवर हे सगळं अन्न तयार केलं जातं. आणि विशेष म्हणजे इथे लाखो भाविक प्रसाद ग्रहण करूनही महाप्रसाद कधीही वाया जात नाही, अशी इथे मोठी परंपरा आहे. भगवान जगन्नाथांना सगळ्यात प्रथम खिचडीचा नैवेद्य करण्यामागेही एक सुंदर कथा आहे. कर्माबाई नावाच्या एक गरीब पण अत्यंत भोळाभाव असलेल्या स्त्रीकडे भगवान श्री जगन्नाथ रोज खिचडी खाण्यासाठी जात असत, अशी भक्त परंपरेतील कथा सांगितली जाते. आणि या थोर कर्माबाईंच्या निधनानंतर भगवानांनी स्वतः पुजाऱ्यांना खिचडी करायची आठवण करून दिली आणि तेव्हापासून आजपर्यंत भगवान जगन्नाथांना प्रथम खिचडीचा नैवेद्य अर्पण करण्याची परंपरा सुरू आहे. जगन्नाथ रथयात्रा ही केवळ एक धार्मिक मिरवणूक नाही, ती भक्ती, समता, सेवा, प्रेम, ईश्वराशी जोडणारा एक महान आध्यात्मिक महोत्सव आहे.